एम.आर. अकॅडमी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण राज्यामध्ये होणारे जिल्हा न्यायालय भरती 2024 शिपाई हमाल पदासाठी अतिसंभाव्य प्रश्नपत्रिका कव्हर करणार आहोत. हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि एम.आर. अकॅडमी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचं आहे, कारण असे महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपणास यूट्यूब चॅनलवर नोटिफिकेशन येण्यासाठी चॅनलला लाईक आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. पहिला प्रश्न असा आहे, तात्काळ या शब्दाला प्रत्यय जोडून तात्कालिक हा शब्द तयार केला आहे. तर या ठिकाणी कर्तरी प्रत्यय जोडून सी हा प्रत्यय या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 2 नंबरचा असा आहे, कोणत्या समास प्रकारातील सामासिक शब्द हा क्रियाविशेषण अवयव असतो? तर अविभाव सी हा प्रत्यय या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक या ठिकाणी 3 नंबरचा असा आहे, 5000 यातील 5 कोणते विशेषण आहे? तर संख्यावाचक विशेषण आहे. बी हा प्रत्यय या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 4 नंबरचा असा आहे, समासात किमान किती शब्द व पदे एकत्र येतात? तर 2 शब्द क्रियापद एकत्र येतात. बी हा प्रत्यय या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 5 नंबरचा असा आहे, करविणे हे क्रियापद कोणत्या प्रकारात येते? तर प्रयोजक या प्रकारात येते. सी हा प्रत्यय या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 6 नंबरचा असा आहे, खालीलपैकी कोणता शब्द पोर्तुगीज भाषेतून आला आहे? तर साबण हा शब्द पोर्तुगीज भाषेतून आला आहे. ए हा प्रत्यय या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 7 नंबरचा असा आहे मित्रांनो, तो आला या वाक्यातील क्रियापदाचे आख्यात ओळखा. तर लाख्यात असा होईल, लाख्यात असा होईल. ए हा प्रत्यय या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 8 नंबरचा असा आहे, शांती स्वरूप भटनागर पुरस्कार टिंबटिंब यासाठी दिला जातो. तर विज्ञानामध्ये अद्वितीय योगदान यासाठी दिला जातो. बी हा प्रत्यय या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 9 नंबरचा असा आहे, महाराष्ट्राच्या पठारी विभागामध्ये टिंबटिंब मृदा मोठ्या प्रमाणात विखुरलेली आढळते. तर काळी मृदा मोठ्या प्रमाणात विखुरलेली आढळते. ए हा प्रत्यय या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 10 नंबरचा असा आहे, खालपैकी वातावरणाचा सर्वात खालचा स्तर कोणता? खालपैकी वातावरणाचा सर्वात खालचा स्तर हा आहे ततांबर हा आहे. ए हा प्रत्यय या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 11 नंबरचा असा आहे, रेड क्लिफ रेषा कोणत्या देशादरम्यान आहे? तर भारत पाकिस्तान या देशादरम्यान रेड क्लिफ ही रेषा आहे. बी हा प्रत्यय या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 12 नंबरचा असा आहे, नर्मदा नदी कोणत्या समुद्रात जाऊन मिळते? तर अरबी समुद्रात जाऊन नर्मदा नदी मिळते. बी हा प्रत्यय या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 13 नंबरचा असा आहे, मांजरा ही कोणत्या नदीची उपनदी आहे? मांजरा ही कोणत्या नदीची उपनदी आहे? तर गोदावरी नदीची उपनदी आहे. डी हा प्रत्यय या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 14 नंबरचा असा आहे, खालीलपैकी कोणती नदी कोकणातील अगदी दक्षिणेस आलेली नदी आहे? खालीलपैकी कोणती नदी कोकणातील अगदी दक्षिणेस आलेली नदी आहे? तेरेखोल ही नदी आहे. बी हा प्रत्यय या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 15 नंबरचा असा आहे, खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यातून तापी नदी वाहत आहे? खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यातून तापी नदी वाहत नाही? तर नाशिक या जिल्ह्यातून तापी नदी वाहत नाही. डी हा प्रत्यय या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 16 नंबरचा असा आहे, खालीलपैकी महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरू कोणते आहे? खालीलपैकी महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरू कोणते आहे? तर ब्ल्यू मॅरमॉन हे फुलपाखरू महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरू आहे. ए हा प्रत्यय या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 17 नंबरचा असा आहे, चिल्का सरोवर खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? चिल्का सरोवर खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? तो ओडिसा या राज्यामध्ये चिल्का सरोवर आहे. बी हा प्रत्यय या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 18 नंबरचा असा आहे, आझाद हिंद सेनेची स्थापना कोणी केली? आझाद हिंद सेनेची स्थापना कोणी केली? रास बिहारी बोस यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना केली. डी हा प्रत्यय या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 19 नंबरचा असा आहे,
सापुतारा थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? सापुतारा थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? तर गुजरात या राज्यामध्ये सापुतारा हे थंड हवेचे ठिकाण आहे. बी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 20 नंबरचा असा आहे, कृष्णा कोयना संगम खालपैकी कोठे आहे? कृष्णा कोयना संगम खालपैकी कोठे आहे? तर कराड या ठिकाणी आहे. ए हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 21 नंबरचा असा आहे, कृष्णा येरळा संगम खालपैकी कोठे आहे? तर ब्रह्मनाळ या ठिकाणी कृष्णा येरळा संगम ब्रह्मनाळ या ठिकाणी आहे. सी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 22 नंबरचा असा आहे, पृथ्वीचा केंद्रभाग कोणत्या नावाने ओळखला जातो? पृथ्वीचा केंद्रभाग हा कोणत्या नावाने ओळखला जातो? तर निफे या नावाने पृथ्वीचा केंद्रभाग ओळखला जातो. सी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 23 नंबरचा असा आहे, भीमाशंकर वन्यजीव अभयारण्य संरक्षणासाठी तयार करण्यात आले. भीमाशंकर वन्यजीव अभयारण्य टिंबटिंब संरक्षणासाठी तयार करण्यात आले. तर शेकरू यांच्या संरक्षणासाठी भीमाशंकर वन्यजीव अभयारण्य तयार करण्यात आले आहे. ए हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 24 नंबरचा असा आहे, महाराष्ट्र राज्यात टिंबटिंब या जिल्ह्यामध्ये अरण्यांची टक्केवारी सर्वात जास्त आहे. महाराष्ट्र राज्यात टिंबटिंब या जिल्ह्यामध्ये अरण्यांची टक्केवारी सर्वात जास्त आहे. तर गडचिरोली या जिल्ह्यामध्ये अरण्यांची टक्केवारी सर्वात जास्त आहे. बी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 25 नंबरचा असा आहे, कडा या शब्दाचे सामान्य रूप ओळखा. कडा या शब्दाचे सामान्य रूप कड्या असे होईल. डी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 26 नंबरचा असा आहे, कसारा घाट खालपैकी कोणत्या दोन शहराच्या मार्गावर आहे? कसारा घाट खालपैकी कोणत्या दोन शहराच्या मार्गावर आहे? तर नाशिक मुंबई या दोन शहराच्या मार्गावर कसारा घाट आहे. ए हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 27 नंबरचा असा आहे, पुढीलपैकी कोणता शब्द शब्दयोगी अवयव नाही? पुढीलपैकी कोणता शब्द शब्दयोगी अवयव नाही आणि हे शब्द शब्दयोगी अवयव नाही. सी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 28 नंबरचा असा आहे, अरबी समुद्राची राणी कशास संबोधले जाते? अरबी समुद्राची राणी कशास संबोधले जाते? तर कोचीन या ठिकाणास अरबी समुद्राची राणी असे संबोधले जाते. बी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 29 नंबरचा असा आहे मित्रांनो, महाराष्ट्र विधान परिषदेमध्ये एकूण किती सदस्य आहेत? महाराष्ट्र विधानसभेमध्ये एकूण 78 सदस्य आहेत. विधान परिषदेमध्ये 78 सदस्य आहेत. बी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 30 नंबरचा असा आहे मित्रांनो, संविधान सभेची पहिली बैठक केव्हा पार पडली? संविधान सभेची पहिली बैठक 9 डिसेंबर 1946 रोजी पार पडली. ए हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि एम आर अकॅडमी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचं आहे, कारण असे महत्त्वपूर्ण प्रिवियस क्वेश्चन आपणास एम आर अकॅडमी यूट्यूब चॅनलवर नक्कीच बघास मिळतील.